नमस्कार, मी पूजा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या रेसिपीमध्ये। तर आज आपण करणार आहोत आंब्याची पोळी, तीही माझ्या मम्मीच्या हातची। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे घेतलेला आहे अगदी बारीक रवा, साधारण 1 वाटी, 1 वाटी साखर, 1 वाटी आंब्याचा गर आणि साधारण 1 छोटी वाटी साजूक तूप। त्याआधी इथे मी जे काही आपल्याला कणिक लागणार आहे ते आधी मळून घेऊयात। तर इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 चमचा हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून अगदी तेल टाकून मऊसूद असं आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायची आहे। त्यानंतर पॅन गरम झाला की यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे आणि बारीक रवा वापरलेला आहे, मोठा रवा इथे मी वापरलेला नाही। खमंग रवा भाजला की यामध्ये 1 वाटी दूध टाकायचं आणि सगळं दूध यामध्ये मिक्स झाल्यानंतर आंब्याचा गर वापरलेला आहे। आता इथे आपल्याला आंब्याचा गर अगदी सगळा मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये एकही रव्याची गुठळी तयार नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने। आता साहजिक आपण पोळ्या करणार आहे त्यामुळे थोड्याफार तर गोड हव्याच, त्यामुळे इथे साखरेचं प्रमाण देखील अगदी अचूक अशा प्रमाणात वापरलेलं आहे। आता यामध्ये वेलची पावडर टाकून घेतलेली आहे। कणिक देखील अगदी छान मळून झालेली आहे, म्हणजेच व्यवस्थितपणे भिजलेली आहे आणि आपलं सारण देखील तयार आहे। चला मग आता पोळी करून घेऊयात। तर इथे मम्मीनी छान अशा छोट्या छोट्या पोळ्या केल्या, जास्त यामध्ये सारण भरलेलं आहे जेणेकरून पोळी खाताना अगदी खमंग अशी लागते। जशी आमच्या गावाकडे बनवतात सेम अगदी त्याच पद्धतीने दोन्ही बाजूंनी असं साजूक तुपाची धार सोडलेली आहे आणि इथे आपली ही छान आणि सुंदर खमंग अशी आंब्याची पोळी तयार आहे। तुम्ही कधीच ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा। माझ्या मुलाला ही पोळी खूप आवडली, त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। चला भेटू पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।